नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उरुळी देवाची हावेडी तालुक्यातील एक नामांकित गाव आहे. आता नगरपालिका उरुळी देवाची आणि फुरसुंगी अशी झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या गावासाठी असलेल्या गायरान हद्दीमध्ये सरकारी धान्य गोदाम होतं आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे. या धान्य गोदामाच्या जागेला विरोध केला जातो. जिल्ह्याचं धान्याचं गोडाऊन या उरुळी देवाची गायरान हद्दीमध्ये होणार असल्याचं या ठिकाणी माहीत झाले आणि यासाठी तिथल्या स्थानिक नागरिकांनी कडाडून त्याला विरोध केला आहे. त्यांची मोजणी थांबवली. याबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी उरुळी देवाची संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भाडळे आहेत. साहेब, आपलं स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आत्ता पाहिलं तर तुमची उरुळी देवाचीला नगरपालिका झालेली आहे, फुरसुंगी दोन्ही मिळून एकत्र झालेली. इथं धान्य गोडाऊन होतं जिल्ह्याचं असं तुम्हाला समजलं. आपण स्थानिक इथले असल्यामुळं आपण संघर्ष केला आहे. का आपण ही धान्य गोडाऊनच्या जागेसाठी विरोध करताय? प्रथमतः मी तमाम जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि धान्य गोडाऊनला विरोध करण्याचं कारण एवढं एकच आहे की ज्या ठिकाणी पुण्याची मेट्रो स्टेशन होतं आहे शिवाजीनगर, त्या ठिकाणची धान्याची गोडाऊन उरुळी देवाची गायरानामध्ये करण्याचा जो त्यांनी घाट घातला ते आम्हाला समजल्यानंतर विरोध करण्याचं कारण एवढं आहे की त्या जागेवरती काही ग्रामपंचायत असताना आम्ही आरक्षण टाकलेले आहेत की त्याच्यामध्ये मग हॉस्पिटल असतील, तलाठी ऑफिस आहेत, त्यांच्यासाठी आरक्षित जागा केलेली आहेत, स्कूल आहेत, की ओपन क्रीडा संकुल आहेत. आणि मग हे सगळे तिथं असताना भर वस्तीमध्ये आणि गावात येण्यासाठी खूप छोटा रस्ता आहे की जेणेकरून गावामध्ये जाताना 2 गाड्या 4 व्हीलर जायच्या म्हटलं तर त्या 2 4 व्हीलरमध्ये रस्त्याच्या खाली उतरायचं कोणी, डांबरीवरून चालायचं कोणी, एवढा संघर्ष करावा लागतो. आणि अशा ठिकाणी जर तुम्ही 20-20 टनाच्या अशा शेकडो हजारो गाड्या जर आमच्या गावामध्ये आल्या तर आमच्या गावाचं स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि ती जागाही त्याला योग्य नाही आहे. त्यामुळं आम्ही कडाडून असा हा विरोध करतो आहे. आत्ता जर पाहिलं तर आपण उरुळी देवाचे गायरान जे आहे त्याचं सध्या क्षेत्र किती आहे आणि ही जागा म्हणजे ज्यावेळेस गायरान क्षेत्र म्हणून घोषित झालं, सरकारने ती आरक्षित केली, या कोणत्या प्रयोजनासाठी आपल्याला वाटतं की ती आरक्षित आहे? आता पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी गोडाऊन करण्याचा घाट घातलेला आहे त्या ठिकाणी ते एकूण 17 एकर क्षेत्र आहे आणि त्या 17 एकरामध्ये आम्ही समता विद्यालय ह्या साने गुरुजी संस्थेला पूर्वीच जवळजवळ 2-4 एकरापेक्षा अधिक क्षेत्र दिलेलं आहे आणि ते दिलेलं असताना त्याच्यावरती ते स्कूल आहे. त्याच्यानंतर एक प्राथमिक शाळेसाठी त्या ठिकाणी आरक्षित अशी 1-2 एकर जागा आहे. त्याच्यानंतर आरक्षित म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी शाळा आहे. त्याच्या शाळेच्या शेजारी तलाठी कार्यालय आणि याच्यासाठी अजून 1 एकर जागा दिलेली आहे आणि जेमतेम त्या ठिकाणी त्या 17 एकरमध्ये आम्ही 2 एकरामध्ये 3 एकरामध्ये उरुळी देवाचीसाठी कायमस्वरूपी ओपन क्रीडा संकुल म्हणून जागा आरक्षित केलेली आहे आणि राहिली ही 2-4 एकर जागा. तर त्याच्यामध्ये एक 100 बेडचं हॉस्पिटल हे तिथं करण्याचा आमचा एक ध्यास आहे की बाबा त्या ठिकाणी गावाची सुविधा होईल नगरपालिकेच्या झाल्यानंतर. तो एक विषय आहे आणि मग त्या ठिकाणी जागा शिल्लक राहतच नाही आहे. मग ही जर गोडाऊन ह्या ठिकाणी आले तर आम्ही बाकीचे जे काही गावासाठी जे प्रोजेक्ट राबवले जातात तर त्याच्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध राहतच नाही ना. त्यासाठी हा आमचा खऱ्या अर्थाने विरोध आहे आणि जागाही योग्य नाही आहे ती. अगदी या जागेसाठी आपल्याला कधी कळालं की बाबा इथं या ठिकाणी धान्य गोडाऊन होतं आहे आणि आपण आत्तापर्यंत कसा संघर्ष केलेला आहे? आता ज्यावेळेस 2020मध्ये म्हणजे कोविड ज्यावेळेस होता त्या पिरियडमध्ये बघा 18/10/2020ला उपजिल्हाधिकारी म्हणून एक मॅडम होत्या, त्यांनी ह्या बघा हे 2020चं हे फोटो आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी मोजणीला सुरुवात केली होती आणि मोजणीला सुरुवात केल्यानंतर आम्हाला समजलं की त्या ठिकाणी मोजणी होती. पण त्यावेळेससुद्धा त्यांनी असंच केलं की कोविडच्या काळामध्ये बाहेर कोण नसतं त्या काळामध्ये त्यांनी मोजणीची व्यवस्था ही केली ती. मग ते एक तर चुकीचं होतं. मग ते समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो. हे सर्व आम्ही आरक्षित ग्रामपंचायत असताना जे ठराव केले ते त्यांना सांगितले की बाबा अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी गोडाऊनचा काय घाट घालू नका आणि त्या पद्धतीची जागाही नाही आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी बरं झालं सांगितलं आम्हाला की बाबा आम्हाला पुढं त्याच्यावरती विचार करता येईल, करायची नाही करायची. आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही एक अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी तो थांबला. आम्हाला अगदी 2023पर्यंत मग तो पूर्ण विषय थांबला. आम्हाला वाटलं की ते आता रद्द झालेलं आहे, काय विषय नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट आम्हाला तलाट्याकडनं एक हे आलं की बाबा ही जागा आरक्षित करण्यासाठी आम्हाला पत्र आलं आहे आणि त्यांनी इतर हक्कामध्ये
एकूण त्याच्यावरती नाव आरक्षण लावले, टाकलं. आरक्षण टाकलं आणि पुढं कारवाई करायला सुरुवात केली. या आरक्षण आपण म्हणताय इतर हक्कामध्ये टाकले, आपण त्यावेळेस काय ग्रामपंचायतला त्यांनी विचारणा केली होती का, काय नाही. ठराव मागितले होते का, काय नेमकं घडलं ते? कुठल्याही ह्याच्यासाठी त्यांनी कुठलाही ग्रामस्थ असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या कुणालाही कुठल्याही पद्धतीचा विचार केलेला नाही आहे, बोलवणं केलं नाही, चर्चा केलेली नाही आहे. त्यांनी आपली मनमानी कारभार करून गायरान ओपन दिसतंय म्हणून त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता डायरेक्ट आरक्षण टाकलं आणि तेही थोडं नाही टाकलं तर त्या ठिकाणी तेवढी जागा शिल्लक आहे का बाबा. मग ती पेपरवरती तुम्हाला शिल्लक दिसती, परंतु ज्या वेळेस ती प्रत्यक्षात तिथं आहे का हेही पाहिलं नाही, कुठलाही सर्वे केला नाही आणि डायरेक्ट 1 हेक्टर 60 आरवरती त्यांनी ते आरक्षण टाकलं. 3.5 पावणे 4 4 एकरावरती जवळजवळ आरक्षण टाकलं. मग ते समजल्यानंतर आम्ही थोडासा पत्रव्यवहार सुरू केला. तलाठ्यांच्याकडं त्याची नोंद होऊ नये म्हणून अर्ज केले, जिल्हाधिकाऱ्याला अर्ज केले, पण त्यांनी त्या पिरियडमध्ये थोडासा डील देऊन नंतर डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांनी 2023मध्ये राजेश देशमुख होते त्यावेळेस त्यांनी स्थळ पाणी करायला आले. त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थाने कळलं की बाबा इथं गोडाऊन होत आहेत आता. मग आम्ही त्या ठिकाणी त्यांना विरोध केला. तर ते विरोध केला तर त्यांना त्याच्या अगोदर आम्हाला हे समजलं होतं की बाबा धान्य गोडाऊन होत आहेत म्हणून आम्ही ही पेपरला लोकमतला बातमी होती त्यावेळेस की बाबा त्यावेळेसच आम्ही विरोध केला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी मग त्या ठिकाणी येऊन ही स्थळ पाणी केली. स्थळ पाणीमध्ये राजेश देशमुख स्वतः आले होते. हा त्यांचा फोटो आहे. ह्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्याच्यानंतर गावची संपूर्ण परिस्थिती सांगितली की आम्हाला कुठला त्रास होतो आहे, कुठला आहे. आता याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट आम्ही सांगितली की बाबा एवढ्या मोठ्या 100 एकरावरती आम्हाला आरक्षण टाकलेलं आहे कचरा डेपोचं, अगदी त्याच्यातून आम्ही आजपर्यंत सावरलेलो नाही आहे. आमचा पाण्याचा स्रोत पूर्ण खराब झालेला आहे. म्हणजे आजपर्यंत आम्ही ते खराब पाणी आणि सर्व संघर्ष करतोय आणि त्याच्यामधून आता कुठंतरी आम्हाला थोडासा रिलीफ मिळायचं, पाणी येतं आहे किंवा काय अशा सुविधा पुढे नगरपालिका झाली याच्यातून दिसते. तर त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे लगेच इथं मेट्रो करायची म्हणून आमच्या माथे हे गोडाऊन टाकले. म्हणजे आमच्याकडं उरुळी देवाचीला चांगले प्रकल्प पण येऊ शकतात ना. अगदी. मग त्यांनी आमच्यासाठी चांगले प्रकल्प आणावे तिथं. आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की चांगले प्रकल्प आणा, आम्ही स्वागत करू. काय तुमचं आरक्षण कशासाठी तुम्ही द्यावं? आता समजा 4 एकर जागा आहे, तुम्ही विरोध केला धान्य गोडाऊनला, तुमचं काय प्रयोजन आहे तिथं? आमचं त्या ठिकाणी प्रयोजन असं आहे की गावात त्या जनतेला जे या ठिकाणावरून समजा हडपसर पुण्या ठिकाणी जावं लागत असेल तर आता भर अशी वस्ती मोठी वाढते, नगरपालिका झाली, त्या ठिकाणी मोठे मोठे बिल्डर येतील, बिल्डिंगा होतील. इथल्या नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी हडपसरमध्ये गेलंच पाहिजे का? एखादा इमर्जन्सीला काय अपघात झाला, दवाखाना, तर आम्ही त्या ठिकाणी एक मोठे 100 बेडचं दवाखान्याचं प्रोव्हिजन आम्ही करायचा विचार चालू आहे किंवा त्याच्यासाठी प्रोसेस पण चालू आहे. मग असे जर प्रोजेक्ट जर ह्या ठिकाणी आले ना आम्हाला जागा शिल्लक नाही राहिली तर ते आम्ही प्रोजेक्ट राबवायचे कुठं? अगदी बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की गायरान उरुळी कांचनचं, उरुळी देवाचीचं. उरुळी देवाचीचं गायरान आहे, हो. हे गावच्या पर्पजसाठीच म्हणजे social यूज केलं purpose पाहिजे. use केलं कारण प्रत्येक ठिकाणी काय होतंय की प्रत्येक गावाला गायरान आहे. आता हे जिल्ह्याचं गोडाऊन आहे, जिल्ह्याचं गोडाऊन आहे मग सगळा इथून संपूर्ण वर्दळ- इथून व इथली जिल्ह्याच्या गोडाऊन म्हणजे सर्व गावांना किंवा रेशनिंग दुकानदारांना असेल कशाला जे धान्य पुरवठा होणार तो इथून होणार आहे. मग फक्त उरुळीतूनच का? म्हणजे पूर्ण पुणे जिल्ह्याचा, पुणे शहराचा कचरा उरुळी देवाची, पुणे जिल्ह्याचं संपूर्ण धान्य उरुळी देवाची मधून. मग उरुळीची देवाची त्या लोकांनी कुठं काय हिमालयावरती जायचं का राहायला, तेव्हा त्यांना स्वस्त मिळेल. कुठंतरी थोडंसं आम्हाला कुठंतरी रिलीफ मिळायला पाहिजे ना, चांगला श्वास घेण्याचं. आता हे जर गोडाऊन इथं आले तर आम्हाला म्हणजे शेजारच्या पाजारच्या लोकांना तर ते गाव सोडण्यापलीकडे पर्याय नाही. 2 शेजारी शाळा आहेत, म्हणजे हे गोडाऊन प्राथमिक शाळेच्या बिल्डिंग कंपाऊंडला लागून गोडाऊन आहे. मग त्या ठिकाणी ती शाळेत विद्यार्थी कसे शिकणार, त्यांचं स्वास्थ्य राहणार आहे का? त्या ठिकाणी गाड्या येणार, रोजच्या वर्दळ राहणार, त्या ठिकाणी किलबिलाट राहणार, मुलांचं शिक्षण पण होणार नाही. उद्या मुलं सुट्टीच्या टायमिंगला त्या ठिकाणी बाहेर बागडत असतात, मग रोड अगदी खिटू नये. मग उद्या जर त्या ठिकाणी कसा अपघात झाला, अलीकडे समता विद्यालय लगेच म्हणजे तुमच्या जिल्हा परिषद शाळेच्या भिंत मध्ये असताना लगेच समता विद्यालय, म्हणजे त्या रोडला त्याच्यापासून 100-50 फुटाच्या अंतरावरती दोन्ही शाळा आहेत. समोर सावली होम म्हणून सोसायटी आहे, म्हणजे त्या रस्त्याला तुम्ही येऊच शकत नाही. कारण एक तर सरकारी गोडाऊनच्या गाड्या मोठ्या असतात, त्या फास्ट चालतात, त्या त्यात अपघात घडतात आणि ती जागा योग्य नाहीच आहे हे त्यांनाही मान्य आहे. तरी पण त्यांनी हा मेट्रोला एक तर पहिली गोष्ट कशी आहे की ते स्टेशन काढायचं आणि इथं मेट्रोनी बांधून द्यायचं गोडाऊन, हे मेट्रोनी बांधायचं आहे. त्याच्यासाठी ते हा अट्टाहास आहे. आणि मेट्रो त्या ठिकाणी आता काल आम्ही भेटलो बघा, साधारण त्यांचं नाव त्या मेट्रो जे काय होते शुभम गिल सिंग म्हणून,
मेट्रोचे तिथं त्या ठिकाणी गोडाऊन जे चाललंय तर त्याच्यावरती तो एक आधी अधिकारी आहे. तर त्यांनी त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला काल सांगितलं की मी सांगितलं होतं त्यांना की ही जागा योग्य नाही आहे त्या ठिकाणी सर्वे केल्यानंतर. बरं. तरी पण त्यांनी आमचं कुठल्याही मीटिंगमध्ये ऐकलं आपण नाही. जर पाहिलं तर 4 एकरामध्ये जिल्ह्याचं गोडाऊन कसं शक्य आहे? शक्यच नाही होत, शक्यच होत नाही ना. 4 एकरामध्ये जिल्ह्याचं बसूच शकत नाही. जिल्ह्याचंच म्हणण्यापेक्षा पुणे शहराचंही बसू शहराचं शकत होऊ नाही. शकत नाही. म्हणजे- वर्दळवाढ अगदी हो, बरोबर आहे. हो. आता तुमची भूमिका काय असणार आहे नक्की या पुढच्या काळामध्ये? आमची भूमिका अशी आहे की स्वच्छ भूमिका आमची अशी होती की ज्यावेळेस देशमुख साहेब तिथं आले होते त्यावेळेस त्यांच्याशी मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की बाबा संपूर्ण ग्रामस्थ जे काय आहेत ठराविक तर त्यांच्याबरोबर आपण मीटिंग करूया आणि मीटिंग केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती काय सोल्युशन काढायचं, तुमच्या कुठल्या अडचणी आहेत, काय समस्या आहेत ह्याच्यावरती विचार करू आणि नंतर आपण निर्णय घेऊ. हे सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. ते आले होते 14 तारखेच्या आसपास कुठंतरी. आम्ही 15 तारखेला मी त्यांना तो अर्ज दिला 15/1/2023 23. आणि म्हणजे लिहिला त्या दिवशीच लगेच आणि 20 तारखेला त्यांच्याकडे पोच मिळाली मला. त्याचं तुम्हाला काय उत्तर मिळालंय का? तर ह्याचं उत्तर असं मिळालं की उत्तर तर नाहीच मिळालं, परंतु त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एक अर्ज करा म्हणजे आपण मीटिंग अरेंज करू. मग त्या पद्धतीने आम्ही तातडीने त्यांना इथं लिहिलंय बघा, तुम्ही त्याच्यात मुद्दे मुद्दे मांडलेत सर्व आणि ह्याच्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की बाबा तुमच्या टायमिंगनुसार वेळेनुसार आम्हाला कळवण्यात यावं, आम्ही ग्रामस्थ येऊन आपण चर्चा करूया. म्हणजे तर याचं जिल्हाधिकाऱ्यांनी- आजपर्यंत मला कुठलंही उत्तर दिलेलं नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही, उत्तर दिलेलं नाही काय चर्चेलाही बोलवलेलं आणि नाही, चर्चेला तर बोलवायचं सोडा, लेखी सुद्धा काही लेखी सुद्धा कळवलेलं नाही. आणि त्याच्यानंतर मी स्वतः जाऊन आलो 2 वेळा, त्यांना फोन केले तर ते एक वेळेस उत्तर दिलं की बाहेर आहे, दुसऱ्या वेळेस उत्तर दिलं की मी दिल्लीला आहे ट्रेनिंगमध्ये, आपण आल्यानंतर भेटूया. ही सगळ्या ह्याच्यामध्ये 2-3 महिने गेले. त्याच्यानंतर त्यांची ट्रान्सफर झाली. आता सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात का आपण? आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मेलवरती त्यांना कळवलेलं होतं. हे पत्र परत मेलला केलं तर त्यांना आणि तुम्ही काय ह्याच्या ठिकाणी ह्या पत्रावरती जो मजकूर आहे त्याच्यावरतीच आम्ही ठामे, प्रत्येक वेळेस वेगळं पत्र द्यायची गरज नाही. आमची भूमिका एकच आहे. याच्यावरतीच आम्हाला तुम्ही मिटिंगला बोलवा म्हणून सांगितलं होतं. तर त्यांनी काय आम्हाला बोलवलेलं नाही अजूनपर्यंत. आणि डायरेक्टच तुम्ही जर काम चालू करताय, तुमचा विरोध असणार हा प्रश्नच नाही, 100% 100% विरोध असणार. ह्याच्यासाठी आम्हाला तुमची सगळी आता ग्रामपंचायत तुमची बरखास्त आहे. हो. आता तुम्ही नगरपालिका दिलेली आहे. सर्व ग्रामस्थ तुमच्याबरोबर आहेत का? सर्व ग्रामस्थ कसं असतं, सर्वच ग्रामस्थ बरोबर असतात नसतात हा एक पाहण्याचा दृष्टिकोन आहे. परंतु आपल्या गावासाठी काय आहे, आपल्या गावासाठी भलं काय आहे, हे सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊनच ग्रामस्थ बरोबर आहेत असं नाही होत. तर हा त्रास संपूर्ण गावाला आहे, प्रत्येक घराघरातल्या ग्रामस्थाला आहे. मग प्रत्येकालाच बरोबर घेऊन हे काम करणं नाही तर ठराविक 4-10 लोक 10-20 लोक गावातले घेऊन आपण हा संघर्ष करतोय. कालही आम्ही चांगले 20-25 ग्रामस्थ होतो, सर्वांनी विरोध केला, ते काम आम्ही बंद केलं, त्यांना हे सर्व पुरावे दिले. आणि आमची मागणी आहे की ह्याच्यावरती तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवा, ह्याच्यावरती सोल्युशन कसं काढायचं, काय काढायचं ही चर्चा झाल्याशिवाय होत नाही. आमच्या अडचणी काय त्या तुम्हाला समजणार नाही आहेत आणि जोपर्यंत तुम्हाला आमच्या अडचणी समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती गांभीर्याने विचार करणार नाही. आमच्या समस्या जर तुम्ही जाणून नाही घेतल्या तर तुम्ही गोडाऊन करून नंतर मग आम्हाला विहिरीत ढकलल्यासारखं होतंय. अगदी बरोबर. आज आपल्याशी उरुळी देवाची येथे गायरान क्षेत्रामध्ये जे जिल्ह्याचं धान्य गोडाऊन होते आणि हे कोणत्याही नियमामध्ये न बसता, स्थानिकांशी चर्चा न करता अतिशय बेदखलपणे त्याचे आरक्षण टाकून त्या ठिकाणी गोडाऊन बांधण्याचा घाट घातला जातो जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत, असा बाडळेंचा आरोप आहे. त्यांच्याशी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन यापुढच्या काळामध्ये संघर्ष करण्याची त्यांनी तयारी ठेवली. आपण आलात, आमच्याशी चर्चा केली आणि आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपलं स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपला आभार. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.